विजय शिवतारेंनी ह्या विधानसभेच्या जागेसाठी त्यावेळेस ताण दिला होता की मी लोकसभा लढणार म्हणून. बरोबर बरोबर. लोकसभेला सुद्धा ते बरेच ऍक्टिव्ह झाले होते. त्यांनी प्रचंड रान तापवलं होतं. संजय जगताप हे स्टँडिंग आहेत. गेली 5 वर्ष त्यांचा खूप मोठा तिथं त्यांनी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या अनेक बूथवरती पोलिंग एजंट सुद्धा नव्हते. ज्या ज्या पक्षाकडे जास्त धनगर समाजाच्या नेत्यांना उमेदवारी दिली जाईल त्या पक्षाकडे किंवा त्या युतीकडं त्या आघाडीकडं समाज वळू शकतो. भोरच्या लोकांना रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे. कळीचा मुद्दा पुरंदरचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक विमानतळ, दुसरा पुरंदरचा जिरायती भागाचा कायमचा पाण्याचा प्रश्न. तर दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेमध्ये त्या गँग आहे, कामं उत्कृष्ट करतात अशा प्रकारचे वातावरण तयार केलं होतं आणि ते लोकांमध्ये रुजलं पण होतं. म्हणजे ते पुरंदरचं दुखणं कधी मिटणार आहे काय राम जाणे. धनगर समाजाला महायुतीने पण फसवलंय, महाविकास आघाडीने पण फसवलंय. आतापर्यंत एवढ्या टोकाला जाऊन मराठा समाजाला एका हाकेवरती इतकं गोळा करणं किंवा त्याच्यानंतर सगळी यंत्रणा राबवणं ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी लोकांना जमतात. त्याच्यामध्ये मनोज जरांगे नंतर घाटाच्या खाली गेल्यानंतर, देवी घाटाच्या खाली गेल्याच्या नंतर तो तिथला जो मोठा वर्ग आहे तो थोडासा महायुतीकडे झुकलेला आपल्याला दिसतो, म्हणजे भाजपकडे किंवा नमस्कार, मी मयुरी. जत्रा लोकशाहीची चर्चा विधानसभेची. सध्या आपण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. पण बारामती विधानसभेत जरी आपण असलो तरी सुद्धा बारामती लोकसभेत येणाऱ्या 6 सुद्धा विधानसभेचे संपूर्ण विश्लेषण आज आपण करणार आहोत. विश्लेषणासाठी आपल्या सोबत आहेत मच्छिंद्र टिंगरे, जे इथले राजकीय जाणकार आहेत, राजकीय पत्रकार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात बारामती लोकसभेत येणाऱ्या 6 सुद्धा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या घडीचे मुद्दे काय आहेत, तिथले असे इंटरेस्टिंग फॅक्टर काय आहेत, वातावरण कुठे तापलेले आणि कुठे कुणाचं पारडं जड आहे. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे विशेष भारीमध्ये. बारामती विधानसभेबद्दल बोलत असताना आपण आजूबाजूच्या सुद्धा विधानसभेचं विश्लेषण करूयात. विश्लेषण करत असताना बारामती तालुक्याच्या शेजारीच दिवे घाटाच्या वरती पुरंदर विधानसभा मतदारसंघ येतो. पुरंदरमध्ये सध्या 3 नावं आहेत, त्यातली 2 नावं फिक्स झालेली आहेत. एक संजय जगताप आहेत, दुसरे आहेत ज्यांना अजित पवारांनी तिकीट दिले, झेंडे, संभाजीराव झेंडे. आणि शिवतारेंचं अजून टू बी ऑर नॉट टू बीच्या भूमिकेत आहेत ते, म्हणजे मी उतरावं की नाही उतरावं अशी एक भूमिका आहे. शिवतारेंची नेमकी गोची कुठे झाली आहे? शिवतारेंची गोची 2 गोष्टी आहेत. खरं तर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल राजकीय विश्लेषण करत असताना त्यांची कौटुंबिक सध्याची स्थिती किंवा त्यांच्या काही गोष्टींबद्दलही आपण भान राखून बोललं पाहिजे असं माझं मत आहे. पण कौटुंबिक म्हणजे त्यांची शारीरिक स्थिती सध्या एक बाजू ती एक मॅटर करते की शिवतारे, विजय शिवतारे हे रणांगणात त्यांना खूप लढायचं आहे. आजही त्यांची तयारी चालू आहे, ती पण माझी माहिती आहे. परंतु त्यांचं शरीर साथ देत नाही. म्हणजे विजय शिवतारे हे थोडंसं गेले काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे, म्हणजे महाराष्ट्रात तब्येत ठीक नाही. आता पण त्यांचे काही डायलिसिस वगैरे असं काही आहे. दुसरी गोष्ट, महायुतीमध्ये त्यांच्या या जागेबाबत, या सीट्स बाबत अजून पण हे आहे, चर्चेत आहे तो विषय की आता दोन्ही बाजूने अजित पवार गटाकडून फॉर्म भरले गेलेला आहे झेंडे यांच्याकडून, आणि दुसरा विजय शिवतारे यांचं नाव. कारण विजय शिवतारेंनी ह्या विधानसभेच्या जागेसाठी त्यावेळेस ताण दिला होता की मी लोकसभा लढणार म्हणून. बरोबर. लोकसभेला सुद्धा ते बरेच ऍक्टिव्ह झाले होते. त्यांनी प्रचंड रान तापवलं होतं आणि मग नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं आणि मग ते सक्रिय झाले सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी. पण ऍक्च्युली त्यांची जी धडपड होती ती याच्यासाठीच होती की विधानसभेची जागा त्यांना पाहिजे. आणि त्यांना पण एक गोष्ट निश्चित आहे की विजय शिवतारेंकडून जी काही म्हणजे तयारी विधानसभेची होईल असं वाटत होतं, त्याची काही कारणं खरं तर अजून बऱ्याच लोकांना समोर येताना दिसत नाहीत. पण मला असं वाटतं की विजय शिवतारे अजूनही ताकदीनं लढण्याचा त्यांचा निर्धार आहे. आता त्यांच्या व्यक्तिगत प्रकृतीविषयी सध्याच्या अपडेट काय आहेत ह्या खरं तर आपल्याजवळ, म्हणजे माझ्याजवळ पण नाहीच आहे. त्यामुळं किंवा एवढ्यात माझाही फोन बऱ्याच वेळा असतो, त्यांचा संपर्क असतो, पण एवढ्यात नाही. पण दुसरी गोष्ट आहे की अजित पवारांनी ज्या अर्थी झेंडेंना तिथं उमेदवारी दिलेली आहे त्या अर्थी मला असं वाटतंय की महायुतीकडून तिथं झेंडे लढवतील असं शक्यता सांगता येत नाही. पण
जास्त, कारण झेंडेंची जी तयारी चालू आहे किंवा त्यांनी जी ताकद लावलेली आहे त्याच्यावरून असं वाटतं की कदाचित झेंडेंना ही जागा सुटू शकते. पण दुसऱ्या बाजूला तिथं संजय जगताप हे स्टँडिंग आहेत. बरोबर. गेली 5 वर्ष वर्ष. त्यांचा खूप मोठा तिथं त्यांनी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण झेंडे सगळ्या अंगानं तिथं मजबूत आहेत. झेंडेंची त्याही सगळ्या अंगाची चर्चा होती पुरंदरमध्ये की त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. दुसरीकडं संजय जगताप काय होतं, लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीतला एक मेजर फॅक्टर काय असतो जो सगळीकडेच लागू होतो. लोकसभेची निवडणूक ही नेत्यांकडे पक्षाच्या विचारधारेवरती लोक मतदान करतात की बाबा ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या पक्षाच्या नेत्याचं विजन काय आहे, त्याचं साधारणतः देशात काय वजन आहे किंवा तो देशात त्याची भूमिका काय आजपर्यंतची, हे मॅटर्स करतात. विधानसभेला काय होतं की स्थानिक माणूस असतो आणि त्या एका तालुक्यापुरतं मर्यादित असतं. त्याच्यामुळं तिथं पै पाहुण्यांचा गोतावळा बघितला जातो पाहिजे. आता संजय जगताप झेंडे, संभाजीराव झेंडे. झेंडे आणि जगताप, संजय जगताप यांचं, ह्या दोघांचंही तिथं पै पाहुण्यांचा खूप मोठा गोतावळा आहे. तिथं धनगर समाज जो आहे पुरंदरमध्ये तो खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे एकट्या पुरंदरच नाही, पुरंदर, दौंड, इंदापूर ह्या 4ही तालुक्यामध्ये, बारामती, धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि बऱ्यापैकी हा धनगर समाज कोणाच्या पारड्यात राहतो त्याच्यावरती त्या भागातली, कारण तुम्हाला माहितीसाठी सांगतो, इंदापूरचं गेल्या वेळेसचं जे सीट आहे ते फक्त 3,000 आलं होतं. इकडं दौंडचं सीट पण 700-800 मतांनी आलं होतं. 750. हा, आणि याच्यानंतर पुरंदरचाही निकाल असाच अगदी मला वाटते कमी 15च्या आसपास काहीतरी होतं. म्हणजे फार कमी लीड मार्जिन राहतं याच्यामध्ये. आणि मग त्यावेळेस इथल्या सगळ्या नेत्यांना हे जे मोठे समाज आहेत ह्यांना घेऊन बरोबर निवडणुका लढाव्या लागतात. पुरंदरमध्ये तिथला धनगर समाज कोणाच्या बाजूला राहतो किंवा तो काय भूमिका घेतो याच्यावरती फार गणित ठरणार आहेत. त्याच्यामुळे संजय जगताप असतील किंवा आता जोपर्यंत ह्या दोघांमधला उमेदवार फायनल होत नाही तोपर्यंत पुरंदरमधलं आणखीन चित्र स्पष्ट व्हायला थोडस वेळ लागेल. ज्यावेळेस आपण धनगर समाजाबद्दल बोलत असतो, कारण बारामती लोकसभेत येणाऱ्या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे. जर धनगर समाजाचं मत एवढं निर्णायक ठरणार असेल आणि आता जर मराठा आरक्षणाचा मुद्दा आता किती धगधगता होता, अजूनही आहे, त्यामध्ये धनगर समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेला होता. ही पार्श्वभूमी असताना आता धनगरांची मतं किती निर्णायक ठरू शकतात किंवा धनगर कोणाच्या पारड्यात मतदान टाकू शकतात? आता 2 गोष्टी आहेत. धनगर समाजाला महायुतीने पण फसवलंय आणि महाविकास आघाडीने पण फसवलेलं आहे. म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपल्याला माहिती आहे, SC STचा जो काय त्याचा आरक्षणाचा जो प्रश्न तो गेल्या अनेक वर्षापासून एकीकडे धनगर समाज आजही आरोप करतो की देवेंद्र फडणवीस म्हटले होते की आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, पण त्याच्या अगोदर यांनीही फसवले. आता सगळ्यात महत्वाचं काय की धनगर समाज हा झुकतो कसा, ऐन वेळेस शेवटच्या टप्प्यात काय होतं तर दोनही पक्षांकडून धनगर समाजातील नेत्यांना स्थानिक पातळीवरची मोठी पदं दिलेली असतात. म्हणजे जसं की पंचायत समिती असेल, कारखान्याचे डायरेक्टर असतात, दूध संघाचे डायरेक्टर असतात, चेअरमन असतात, खरेदी विक्री संघ असतो, त्याच्यानंतर ज्या सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावरती त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना ज्यांचा त्या भागामध्ये मोठं प्रस्थ आहे, त्या भागामध्ये त्यांचं वजन आहे, अशा संस्था त्यांच्याकडे दिलेल्या असतात. त्याच्यामुळं ऐन वेळेस काय होतं, हे जे नेते ते नेते पहिलं कोणाच्या बाजूला होते काय होतं आणि मग ते कामाला लागतात आणि मग ते ऐन वेळेस जरी समाज पेटून उठलेला असला तरी पण तो निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शांत होतो. ही बहुतेक सगळ्याच समाजाची परिस्थिती आहे. आता मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये मी अधिकच खरं तर बोलणार नाही, परंतु तुम्ही बघा आता मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीनं समाज एक संध बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आतापर्यंत कुणाला जमला नव्हता. मनोज जरांगेंनी जे आतापर्यंत, जसा मराठा समाज आतापर्यंत एवढ्या टोकाला जाऊन मराठा समाजाला एका हाकेवरती इतकं गोळा करणं किंवा त्याच्यानंतर सगळी यंत्रणा राबवणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी लोकांना जमतात. त्याच्यामध्ये मनोज जरांगे, आता मराठा समाजाचं सुद्धा बघा, ज्यावेळेस इलेक्शन लागलं
त्यावेळेस मग लोक स्थानिकचा नेता हा माझा ह्या गोष्टीकडे बघायला लागतात. मग त्यावेळेस सामाजिक प्रश्न मागे पडतात. बरोबर. आणि मग असे ज्यावेळेस सामाजिक प्रश्न मागे पडतात, आणि आता पूर्वी तरी माणसाला हे नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं, त्यावेळेस त्या विषयाला धरून माणसं जाब विचार. पण आता काय होतं की रोज एक नवीन काहीतरी घटना घडते, त्यामुळं मूळ विषयापासून लोक बाजूला राहतात. असं ह्या दोन्ही समाजांमध्ये होतं. त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यावरती मग माणसं बघतात की हा चांगला आहे का हा चांगला आहे, आणि अशा पद्धतीने. पण महायुती का महाविकास आघाडी, तर त्याच्यामध्ये आता झालंय काय की धनगर समाजाचे जे काही राज्यात नेते ऍक्टिव्ह आहेत, त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर आहेत, त्याच्यानंतर तुमचे महादेव जानकर आहेत. महादेव जानकरांनी तर आपल्याला माहिती आहे की वेगळी भूमिका घेतली, आणि त्यांनी आता सगळीकडेच निवडणूक लढवायला सुरुवात केलेली आहे. तर महादेव जानकर आहेत. हे परिणाम करणारे नेते जे आहेत, अशी मोठी नाव आहेत बरीचशी धनगर राम समाजाची. शिंदे आहेत. राम शिंदे आहेत. हे शेवटी आता झालंय काय की धनगर समाजाला याच्या अगोदर संधी कोणी दिली याच्यावरती आता समाज बोलायला लागलाय. अच्छा. म्हणजे आता जसं की शरद पवारांनी करमाळ्यामध्ये नारायण पाटलांना संधी दिली, म्हणजे जो करमाळा इकडं आहे, सोलापूर जिल्ह्यात आहे. मग त्याच्यानंतर उत्तमराव जानकरांना ह्याच्यातून माळशिरस मधून संधी दिली आहे. मग आता धनगर समाज हा विचार करतोय की आपल्या नेत्यांना कोण संधी देत आहे. बरं. ज्या ज्या पक्षाकडे जास्त धनगर समाजाच्या नेत्यांना उमेदवारी दिली जाईल त्या पक्षाकडे किंवा त्या युतीकडं, त्या आघाडीकडं समाज वळू शकतो. नक्कीच. ज्यावेळेस पुरंदरमध्ये आपण बोलतोय, पुरंदरमध्ये असे कळीचे मुद्दे कोणते ज्याच्या भोवती ही निवडणूक फिरू शकते? कळीचा मुद्दा पुरंदरचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक विमानतळ, दुसरा पुरंदरचा जिरायती भागाचा कायमचा पाण्याचा प्रश्न. म्हणजे ते पुरंदरचं दुखणं कधी मिटणार आहे काय राम जाणे, परंतु शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं पुरंदरचा जो सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे, कारण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण हे शेतीवरती असतं, आणि शेती पाण्याशिवाय होत नाही. पुरंदरच्या हक्काचं पाणी ज्यावेळेस पुण्याकडे जातं, किंवा आता शहरीकरण मोठं झालंय, शहराच्याही गरजा भागाव्या लागतात. मग पुरंदर सहित पुरंदर, दौंड, इंदापूरचं हक्काचं पाणी आता हळूहळू पुणे शहराकडे वळायला लागले. मग हे पुण्याचं मॅनेजमेंट, पाण्याचं मॅनेजमेंट करत असताना याच्यामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी की बाबा तिथला राजकीय नेता किती ताकदीनं आपल्याला पाणी देऊ शकतो. आता पहिल्यांदा हेच, तुम्ही पुरंदरला जर लोकांना भेटला आणि तुम्ही जर तिथला की तुमचा महत्वाचा प्रश्न काय, तर तुम्हाला 10 लोकातली 9 लोक म्हणणार आमचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. पण पुरंदर हे आजही ताणलेलं आहे की त्याच्या भोवती ह्या सगळ्या गोष्टी. मग आता त्याच्यामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना आहे, बऱ्याचशा पाण्याच्या योजना आहेत की त्या कार्यान्वित होत आहेत. पण ती निवडणूक मला वाटतं की पाण्याचा प्रश्न, विमानतळ, ह्या दोन्ही गोष्टींभोवती पुरंदरची फिरू शकते. सोबतच खालची जी 2 गाव आहेत, कुरसुंगी आणि उरुळी, हा. ट्रॅफिकचा एक प्रश्न यस, खूप तो मोठा आहे. तर काय ट्रॅफिकचा प्रश्न आहे. परंतु काय झालेलं आहे की जी काय हवेलीतली गावं जी जोडलेली पुरंदरला जोडलेली आहेत, त्याच्यामध्ये शहरातली, आता तो एक मुद्दा परत येतो की आपल्याला माहिती आहे की शहरी जो मतदार आहे शहरातला, तो बेसिक त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या पक्षांना मतदान करतो. बरोबर. आता नेमकं पुरंदरमध्ये काय झालंय की पुरंदरचा ग्रामीण भाग आणि नंतर घाटाच्या खाली गेल्यानंतर, देवी घाटाच्या खाली गेल्याच्या नंतर, तो तिथला जो मोठा वर्ग आहे तो थोडासा महायुतीकडे झुकलेला आपल्याला दिसतो, म्हणजे भाजपकडे किंवा याच्याकडे शहरी मतदार हा तिकडे झुकलेला दिसतो. त्याच्यामुळं तिथं आता सगळ्यात महत्वाचं वरच्या पट्ट्यात जे मतदान होतं ते निर्णायक ठरतं, आणि खालून मग तुमच्या ज्यावेळेस देवी घाट उतरून वडकी असेल, कुरसुंगी असेल, ह्या भागात गेल्यानंतर मग तिथून एकाएकीतच लीड पडतं आणि सगळं चित्र बदलतं. अशी परिस्थिती आपल्याला पाठीमागच्या पण 1-2 निकालांमध्ये पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर इंदापूर, जो मधल्या काही काळात प्रचंड चर्चेत आलेला मतदारसंघ आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली, जी कोणालाच अपेक्षित नव्हती, किंवा भाजपचा उमेदवार तुतारी हाती घेईल ही अपेक्षा नव्हती. भाजपचा उमेदवाराने तुतारी हाती घेतली, आणि त्यांच्या विरोधात आता सध्या दत्तामामा भरणे जे अजित पवारांच्या पक्षाचे आहेत. बरोबर. आता दत्तामामा भरणे मागचे 5 वर्ष तिथून आमदार राहिलेले, पण हर्षवर्धन पाटलांना सुद्धा आमदारकी हवी होती, त्यांना सुद्धा लढवायचं होतं, त्यासाठी खरं तर ते तिथे गेले. ही लढत कशी होईल, कारण दोन्ही तगडे नेते आहेत. बरोबर. दोन्हीही तगडे नेते असले तर दोन्ही माजी मंत्री आहेत, पहिली गोष्ट. होय. आणि दुसरे म्हणजे इंदापूरच्या बाबतीमध्ये कदाचित आता जर तुमचा इंदापूर दौरा झाला तर इंदापूरमध्ये तुम्हाला गेल्यानंतर एक वेगळं चित्र दिसेल. इंदापूरमध्ये ह्यावेळेस तिरंगी लढत होती. ती महाराष्ट्रामध्ये जरी हा मेसेज गेलेला असेल की दत्तामामा भरणे यांच्या विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत होतीये,
परंतु तिथं माने कुटुंबाचं एक खूप मोठं प्रस्थ आहे. सोनाई डेअरी नावाचा त्यांचा एक खूप मोठा, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दूध प्रकल्प जो आहे तो त्यांचा आहे, सोनाई डेअरी. तर त्यांचे प्रवीण माने म्हणून जे अपक्ष उमेदवार लढतायत, त्यांनी ज्या पद्धतीनं तिथं इंदापूरमध्ये एंट्री करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आता प्रवीण माने हे कोण होते, तर प्रवीण माने पूर्वी राष्ट्रवादीचे, म्हणजे मूळ राष्ट्रवादीचे, नंतर राष्ट्रवादी फुटली. राष्ट्रवादी फुटल्याच्या नंतर लोकसभेच्या निवडणुकीत हे प्रवीण माने शरद पवार गटाचा प्रचार त्यांनी करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर काही अंतर्गत काही घडामोडी घडल्या किंवा काही आपल्याला माहिती आहे पडद्याच्या घडामोडी काही घडतात. पण त्यावेळेस प्रवीण मानेंनी परत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला, सुनेत्रा पवारांचा. पण ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असताना हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचा गोंधळ काय झाला, की हर्षवर्धन पाटलांचं ऍक्च्युली पारडं जड होतं. मी तुम्हाला आता ही मूळ गोष्ट सांगतो. त्यांचं पारडं जड होतं. त्याचं कारण असं झालं की गेल्या वर्षभरापासून दत्तात्रय भरणे यांच्या त्यांच्या भोवती असलेल्या कार्यकर्त्यांवरती तालुक्यातल्या लोकांची प्रचंड नाराजी होती. म्हणजे थोडक्यात एक मलिदा गँग, तुम्हाला माहिती आहे, तो ट्रेंड झाला होता. तर दत्तात्रय भरणे यांच्या भोवती एक मलिदा गँग आहे, कामं निकृष्ट करतात, अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं होतं आणि ते लोकांमध्ये रुजलं पण होतं. त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटलांचं पारडं साधारणतः 4-6 महिन्यापूर्वी जड होतं. आता त्यानंतर झालं असं की इकडे 2 पक्ष फुटले, हे राष्ट्रवादीचे पक्ष फुटले. हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेला सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. हर्षवर्धन पाटलांच्या घरी अजित पवार, सुनेत्रा पवार हे जेवायला गेले होते. त्यांचं तिथं औक्षण झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग इंदापूरमध्ये क्लिअर मेसेज गेला की हर्षवर्धन पाटील हे, म्हणजे अजित पवार, शरद पवार नाही, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे कट्टर विरोधक. आता सुद्धा हर्षवर्धन पाटील जे गेलेत तुतारीमध्ये, त्याचं रिझन हेच आहे की अजित पवार त्यांना जमू देत नाही. आणि मग हे कट्टर विरोधक, पण एवढे मोठे कट्टर विरोधक एकामेकांच्या घरी जातात, जेवण करतात, डिनर घेतात. आणि मग त्याच्यामुळे इंदापूरमध्ये मेसेज गेला की हर्षवर्धन पाटील यांनी सुनेत्रा पवारांचं पुरेपूर काम केलं लोकसभेला. आता गंमत हे झाल्यानंतर विधानसभेला शरद पवार गटाला उमेदवार कोण, असा इंदापूरच्या नागरिकांचा प्रश्न निर्माण झाला. हे सगळं सांगत असताना मी एक आठवण करून देतो. शरद पवार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या अनेक बूथवरती पोलिंग एजंट सुद्धा नव्हते. तरी सुद्धा इंदापूर असेल, सगळ्याच मतदारसंघांनी सुप्रिया सुळेंना लीड दिलं होतं. त्याच्यात इंदापूरनं पण लीड दिलं. तुम्हाला अगदी महत्वाचा भाग सांगतो की इंदापूरमध्ये एकही नेता नव्हता शरद पवारांना, एकही स्थानिक पण नेता नव्हता. तरी सुद्धा इंदापूरच्या जनतेनं सुप्रिया सुळेंना लीड दिलं. अजित पवारांकडे तिथं सगळेच होते. हे दोन्ही आता जे दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे सगळे अजित पवारांकडे होते. तरी सुद्धा तिथं सुप्रिया सुळेंना लीड मिळालं. ते फक्त तिथल्या जनतेने दिलं, इंदापूरच्या जनतेनं. आणि मग इंदापूरच्या जनतेला अपेक्षित होतं की शरद पवारांनी इंदापूरला नवा चेहरा द्यावा. तेवढ्यात हर्षवर्धन पाटलांची शरद पवारांच्या गटात एंट्री झाली आणि शरद पवार गटाला तिथं सगळ्यात मोठं बॅकफुटला जावं लागलं. इंदापूरच्या जनतेला हे अजिबात पटलं नाही की ज्या लोकांनी 4 महिन्यापूर्वी आमच्या विरोधात काम केलंय त्यांना तुम्ही आम्हाला उमेदवार म्हणून देता, त्यांना तुम्ही आम्हाला प्रचार करायला होता. आज वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. मला माझ्याकडे पत्र पण ते आहे की शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकला आजच इंदापूरमध्ये. जे पूर्वी, पण ते कार्यकर्ते गेलेत कुठं? ते कार्यकर्ते काही दत्ता भरणेकडे गेले नव्हते किंवा म्हणजे ते राहिले नाहीत त्यांच्या पक्षात. त्याचं कारण असं, आणि त्याची संख्या फार मोठी आहे, ते सगळे कार्यकर्ते प्रवीण मानेंना जाऊन मिळाले. आज अशी परिस्थिती आहे की ज्या वेळेस इंदापूरमध्ये प्रवीण मानेंची एंट्री झाली त्यावेळेस प्रवीण माने हा ताकदीचा नेता आहे, म्हणजे तरुण चेहरा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की हा सगळा तरुण चेहरा असताना ह्या दोघांनाही लोक कंटाळलेले आहेत इंदापूरचे, पण आश्वासक चेहरा नव्हता. मग प्रवीण माने उभाच राहणार नाहीत असं लोकांचं मत होतं इंदापूरच्या. त्यावेळेस प्रवीण माने यांचं एक ग्रामदैवत आहे बाबीर म्हणून, ते खूप मोठं आहे की ते महाराष्ट्रातून तिथं लोक जातात मोठ्या प्रमाणात. त्यांनी त्या देवाचा गुलाल उचलून सांगितलं की मी ही निवडणूक लढणार आणि फॉर्म माघारी घेणार नाही. आणि त्या दिवसापासून अचानकच इंदापूर मधलं वातावरण बदललं गेलं आणि इंदापूर जी दुरंगी होणार होती, समोरासमोर होणार होती, ती आता तिरंगी झाली. आणि ह्या दोघांच्या बरोबर आता चर्चेत आले ते प्रवीण माने.
एकदम तो तिथला तरुण चेहरा आहे आणि त्याच्यामुळं लोकांना अप्रिशिएट. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ते एक सांगायचं की प्रवीण माने हे जास्त चर्चेत का आले, तर प्रवीण माने यांची जी डेअरी आहे तिथं 7,000 कामगार त्या इंदापूर तालुक्यातले आहेत. बरं. 7,000. आणि त्यांनी माने कुटुंब कदाचित त्यांना पुढे जाऊन राजकारण करायचं असेल नसेल तो भाग वेगळा, पण 7,000 कामगारांना स्थानिक लोकांना त्यांनी नोकरी दिली. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं की इंदापूर तालुक्यातला कळीचा मुद्दा जो तुम्ही पुढे प्रश्न विचारणार आहे तो सांगतो मी. इंदापूरमध्ये कळीचा मुद्दा असा आहे की इंदापूरमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो ऊसाचा. आता ह्या दोन नेत्यांकडून सगळ्यात मोठी झालेली चूक, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचे 2 कारखाने आहेत, म्हणजे सहकारी कारखाने, पण त्यांचं नेतृत्व हर्षवर्धन पाटील करतात. एक निराभिमा सहकारी आणि दुसरा कर्मयोगी. ह्या दोन्ही कारखान्यांमध्ये गेली 2 वर्ष शेतकऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागले. त्यांनी ऊस घातला पण त्यांना बिल मिळालं नाही, वेळेत पैसा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी हर्षवर्धन पाटलांवरती होती. हर्षवर्धन पाटलांनी ती नाराजी कशी कशी कव्हर केली. पण त्याच वेळेस प्रवीण मानेंनी आत्ता इंदापूरमध्ये आपण नवीन कारखाना काढणार आहे हा खुलेआम प्रचार चालू केलाय. आणि इंदापूरच्या लोकांना माहिती आहे की ते तेवढे ताकदवर माणसं आहेत, ते खासगी सुद्धा कारखाना स्वतःचा काढू शकतात. त्याच्यामुळं ऊसाचा प्रश्न जर सुटणार असेल आपला, तर आपल्याला कुठल्या नेत्याच्या दारात जावं लागणार नाही, शिवाय त्या कारखान्यात स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळणार. त्याच्यामुळं प्रवीण माने अचानक स्विंग झाले आणि हे 2 नेते जे माजी मंत्री आहेत त्यांच्यापेक्षा प्रवीण मानेंची चर्चा अधिक होती इंदापूरमध्ये. कारण मी स्वतः इंदापूर कव्हर करतोय गेली 8 दिवस झालं, तर तिथं खूप वेगळ्या पद्धतीनं इंदापूरचं राजकारण आणि घडामोडी घडतायत. नक्कीच. इंदापूर नंतर आणखी एक मतदारसंघ आहे जो म्हणजे दौंड विधानसभा मतदारसंघ. तिथे सुद्धा आता परिवर्तनाची लाट कुठेतरी पाहायला मिळते. गेली 2 टर्म राहुल कुल यांनी सत्ता उपभोगली आहे, तिथले आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत रमेश थोरात. थेट दुरंगी लढत आहे. मागच्या काही वर्षांपासून पण होती, मागच्या 2 टर्म झालेली. आता पाहायला गेलं तर सध्या तिथं कुणाची हवा आहे, कुणाचं पारड जड आहे? दौंडमध्ये एक झालं की गेल्या पंचवार्षिकला म्हणजे आता 2000 चालू नाही, 2019 ते 24 नाही, त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की राहुल कुल यांचं सीट फार कमी मतांनी आलं होतं कालच्या निवडणुकीला, 19च्या निवडणुकीला. त्याच्यानंतर राहुल कुल यांच्याकडं जी जबाबदारी दिली होती त्याला आरोग्य दूत म्हणून, त्यांना तिकडं प्रचंड किंवा हृदय मित्र म्हणून, त्याचं कारण काय झालं, त्यांना जी एक जबाबदारी देण्यात आली होती त्यांच्या पक्षाकडून, म्हणजे पक्षातला जो त्यांचा लोकांच्या आरोग्यासाठी जो काही फंड द्यायचा असतो त्याची जबाबदारी राहुल कुलांकडे दिली होती. राहुल कुल यांच्या माध्यमातून दौंड सहित बारामती, इंदापूर ह्या भागातल्या अनेक लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नावरती फार मोठा फोकस झाला. दौंड, इंदापूर, पुरंदर हे सगळे तालुके रस्त्याच्या किंवा भौतिक विकासाला मागासच आहेत, आजही आहेत. इंदापूर मागास आहे, दौंड मागास आहे, पुरंदर मागास आहे, पण लोकांचा आरोग्याचाही प्रश्न तितकाच महत्वाचा असतो. आता तिथं एक झालं की यावेळेस तिथं जे रमेश अप्पा थोरात, ते पारंपरिक विरोधकच आहेत, त्यांची एंट्री झाली शरद पवार गटामध्ये. आता शरद पवार गटाची सहानुभूती मी तुम्हाला सांगतो की विषय काय झाला आता की ज्या त्या ठिकाणी असं म्हणतायत लोक की पवार साहेब आम्ही तुमच्या वेळेस तुम्हाला दिलं, आता ही आमची स्थानिक निवडणूक आहे, इथं आम्हाला थोडासा वेगळा विचार करू द्या. हा ट्रेंड थोडासा रुजताना दिसतो. दुसरी गोष्ट, राहुल कुल यांना जे त्यांच्या पक्षाने जी काही ताकद दिली वेगळ्या पद्धतीनं, त्याचा उपयोग राहुल कुलांनी लोकांशी, राहुल कुलांचा एक तिथला कळीचा मुद्दा आहे भीमा पाटस कारखाना. हा, तो भीमा पाटस कारखान्याची बिलं, जसे की मी आता तुम्हाला इंदापूरचं सांगितलं, त्याच्यावरून खूप राजकारण झालं. कारखाना अगदी मोडीत निघायची वेळ आलेली होती, कारखाना डबघाईला आला होता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु अजित पवारांनी मधल्या काळामध्ये शिखर बँकेच्या माध्यमातून सेंट्रल कडून जे काही पैसे आले आणि ठराविक कारखान्यांना ते पैसे दिले महाराष्ट्रातल्या, त्याच्यामध्ये हा पण कारखाना होता भीमा पाटस. मग त्याच्यामुळं त्या कारखान्याचं पुनर्जीवन झालं. पण मी तुम्हाला असं सांगितलं की लोकल लेवलला ही जी लोक आहेत मतदार, एक व्यक्तिपूजक असतात असं माझं मत आहे. मग ते एकदा त्यांच्या डोक्यात बसलं की हा नेता, मग त्याने कितीही चुका केल्या तरी त्यांचा तोच नेता असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग आता नवीन मतदार जो आहे तो नवीन मतदार ट्रेंड बदलू शकतो, कारण तिथला उमेदवार फक्त 700 वर आहे. त्याच्यामुळं दौंडमध्ये सांगता येत नाही यावेळेसची लढत जी आहे
तिथं पण असंच झालं जे हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत घडलं इंदापूरला, की पवार साहेबांना लोक तिथली म्हणत होती की ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं लोकसभेला त्यांच्यापैकी कोणाला तरी तुम्ही उमेदवारी द्या. मग अशी काही नावं होती, म्हणजे त्याच्यामध्ये पवार होते, आणखीन मला वाटते बरेच स्थानिक नाव 1-2-3 होते. हा, तर त्यांचं म्हणणं होतं की नेता नसताना आम्ही तुम्हाला, कारण त्यावेळेस पण रमेश आप्पा थोरात हे अजित पवारांकडे होते आणि त्यांनी मग भूमिका स्पष्ट केली नव्हती ना. नाही होते ना, सरळ सरळ त्यांनी अजित पवारांचं त्यावेळेस कामच केलेलं होतं, काय तो विषयच नव्हता. म्हणजे सुनेत्रा पवारांच्या दौऱ्यात ते स्वतः सगळ्या गावागावामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. तर त्याच्यामुळं लोकांची नाराजी हित झाली शरद पवार गटावरती किंवा ह्या लोकसभेमध्ये, आणि ती सगळीकडेच तुम्हाला आता हे सगळीकडेच पाहायला मिळेल की तुम्ही कोणी नेता नसताना, साधा पोलिंग एजंट नसताना आम्ही काम केलं आणि उमेदवारी तुम्ही ज्यांनी आपल्या विरोधात काम केले त्यांना बोलवताय, त्यांना उमेदवारी देताय. त्याच्यामुळे जी सहानुभूतीची लाट मिळेल असं वाटत होतं, किंवा आता हर्षवर्धन पाटलांना वाटलं किंवा रमेश अप्पांना वाटलं की पवार साहेबांच्या नावाखाली आपल्याला मतं मिळतील, ती फार तितकी पॉसिबल वाटत नाही. त्यानंतर हे झालं, पण तिथले कळीचे मुद्दे काय? जर का तो कारखाना भीमा पाटस कारखाना सोडला तर आणखी असे कुठले मुद्दे ज्याच्या भोवती राजकारण फिरू शकतं किंवा थेट निकाल बदलवू शकतं? सगळ्यात महत्वाचं कुरकुम MIDC, त्याच्यानंतर भीमा नदीच्या पात्रामध्ये असलेलं प्रदूषण, हा पण कळीचा मुद्दा अलीकडच्या काळात होतोय. त्याचं कारण असं की पुण्यामधलं जो सगळा वेस्टेज वॉटर आहे ते त्याच्यावरती प्रक्रिया न होता ते सगळं भीमा नदीत येतं मुळा मठाच्या माध्यमातून, आणि तो दौंडच्या बाजूला असलेला जो पट्टा आहे नदीच्या बाजूचा, तिथल्या लोकांच्या जमिनी नापीक व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे ते पाणी एवढं प्रदूषित आहे की बऱ्याच वेळा दरवर्षी त्याच्यात मासे पण मरून जातात. मग ते एवढा मोठा पाण्याचा प्रश्न तिथला आहे. दुसरी गोष्ट, शहरातली जी डेव्हलपमेंट आहे दौंड शहरातली तितकी अशी झाली नाही. म्हणजे इमारती झाल्या, शासकीय इमारती झाल्या वगैरे, पण रस्ते नीट नाहीत किंवा सर्व्हिस रोड नाहीत किंवा ट्रॅफिकचा प्रचंड इश्यू असतो दौंडमध्ये. आता दौंडमध्ये खूप मोठं जंक्शन आहे रेल्वेचं, तर त्या पद्धतीनं जी काही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती शहराची ती झाली नाही. ग्रामीण भागातले पण बरेचसे प्रश्न आहेत. परंतु दुसरं म्हणजे कुरकुम MIDCचा सुद्धा जो प्रदूषणाचा, कारण ती रासायनिक उद्योग निर्मिती करणारी MIDC आहे, तिथं सगळी रसायनं तयार होतात वेगवेगळ्या प्रकारची, तर त्याच्यामुळे तिथल्या उग्रवासाने आजूबाजूच्या लोकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. तर तो एक नेहमीच तिथं प्रश्न चर्चेत राहिलेला आहे. पण मला असं वाटतं की दौंडचं सुद्धा जो बारामतीच्या जिरायत भागाला लागून असलेली जी काही गावं आहेत तीच जिरायत भागातली गावं, तिकडं पण दौंडच्या पाण्याचा प्रश्न तिकडं, म्हणजे पलीकडच्या बाजूनी नदी प्रदूषित आहे आणि इकडचा भाग कोरडा आहे आज आहे. तर त्याच्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न दौंडला पण आहे की जे हे कळीच्या मुद्द्यांमध्ये येतो. त्यानंतर राहिलेले 2 मतदारसंघ आपण एकत्रित बघूयात. भोर विधानसभा मतदारसंघ आणि खडकवासला विधानसभा. यातला खडकवासला मी विशेष करून उल्लेख करते. खडकवासल्यामध्ये लोकसभेला सुनेत्रा पवारांना मताधिक्य जास्त होतं सुप्रिया सुळेंपेक्षा. बरोबर. ते तिथं मग आता सध्या काय चित्र असेल आणि भोरमध्ये सध्या चित्र काय? कोणाचं पार्ट जड आहे? मला वाटतं तिथं मताधिक्य खडकवासल्यामध्ये मताधिक्य जास्त नव्हतं, पण अधिकची मतं तिथं होती. साधारण 20-21 हजारांचं लीड मिळालेलं होतं सुनेत्रा पवारांना. हा, पण तिथं आपल्याला माहिती की तो बीजेपीचा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की शहरी भागामध्ये भाजपचा बालेकिल्ला आहेच, नो डाऊट. पण भीमराव तापकीर जे आमदार होते, ज्या पद्धतीनं ऍक्टिव्ह असायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं ते ऍक्टिव्ह राहिले नाहीत, असा तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं येतं. आणि स्थानिक लोकांना म्हणजे एक गोष्ट होती की जास्त काळ गेला की लोकांना नवीन चेहरा पाहिजे असतो, तर तिथं लोकांची नव्या चेहऱ्याची मागणी आहे. त्यामुळे खडकवासल्यामध्ये यावेळेस खडकवासला रमेश वांजळ्यांच्या मुलांनी पण तापवलेला आहे, जे मनसेमधून निवडणूक लढतायत. मला वाटतं मयुरेश वांजळे. तर मयुरेश वांजळेंनी सुद्धा तिथं, आणि सांगता येत नाही, तिथं मयुरेश वांजळे सुद्धा खूप चांगलं लीड घेऊ शकतात. त्याचं कारण असं की वांजळे परिवाराचा तिथं त्या भागामध्ये चांगला जनसंपर्क आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रमेश वांजळेंच्या बाबतीत आजही लोकांना तिथं म्हणजे त्यांच्या कुटुंबावरती आजही लोकांचं प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता महाविकास आघाडीकडून उमेदवारी तिथं कोणाची आहे त्याच्याबद्दल मला वाटते अद्याप कदाचित ते डिसिजन झालं नसावं. पण
सचिन दोडके मला वाटतंय तेच असावेत सचिन दोडके. कदाचित. तर ते त्यांची उमेदवारी असेल तर ह्यावेळेस महायुतीला तो मतदारसंघ जरा थोडासा टप जाऊ शकतो अच्छा. महायुतीला. कारण तिथं जर चेहरा बदलला गेला नाही तर महायुतीला तिथं नव्या चेहऱ्याची रिक्वायरमेंट होती आणि जी अंतर्गत धुसफूस असते की तुझ्यामुळं मला तिकीट मिळालं नाही तर हे लोक बरोबर आतून कार्यक्रम करतात असा विषय की म्हणजे ज्यावेळेस अनेक कार्यकर्ते एकाच पक्षामध्ये कार्य करत असतात त्यावेळेस त्यांना वाटत असतं की आता ह्यांना 5 वर्ष झाली 10 वर्ष झाली आता आपल्याला संधी मिळावी. तर अशी संधी न मिळालेली लोक तिथंच नाही खडकवासल्यातच नाही सगळीकडेच कार्यक्रम करत असतात. तिथले कुठले मुद्दे आहेत असे ज्याच्याभोवती नाही खडकवासल्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यात महत्वाचा खडकवासला हा मेजर आता शहरीमध्येच येतो. तर तिथं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो ट्रॉफिकचा जो आता पुणे शहराचं ट्रॉफिक म्हणावं लागेल ते पण बारामती मतदारसंघात येतं. तर ट्रॉफिक हे तिथला भयंकर मुद्दा पण ट्रॉफिकला त्यांनी जे सोल्युशन काढलं रिंग रोडचं कात्रज दिव रोडचं तर तिथं तो सगळ्यात मोठा एक कळीचा मुद्दा होता. आणि खडकवासलामध्ये दुसरं एक झालं की आता ज्या पद्धतीचं गुन्हेगारी वाढतीये तर त्या गुन्हेगारीवरती लोक नाराज आहेत. बऱ्याच वेळा त्या खडकवासला मतदारसंघातल्या अनेक भागांमध्ये गाड्या पेटवून दे लोकांच्या गाड्यांच्या काचा फोड दहशत निर्माण कर. गुन्हेगारी हा मुद्दा फक्त खडकवासला पुरताच मर्यादित नाही शहरांमध्ये बघायला गेलं कारण पुरंदरच्या खाली जी 2 गाव आहेत तिथे सुद्धा प्रचंड प्रमाणात आणि आपण तो बघितलं दुसरीकडे दौंड वगैरे या ठिकाणी पण गुन्हेगारी तितक्याच प्रमाणात आहे. हे तो मुद्दा आहेच. हे सगळं बोलत असताना जो शेवटचा विधानसभा मतदारसंघ येतो भोर विधानसभा मतदारसंघामध्ये तिथलं सध्या काय वातावरण आहे? भोर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार फायनल झालेत आणि ते मागेच प्रचाराला लागलेत संग्राम थोपटे. आता महायुतीचा उमेदवार तिथं ठरायचा होता आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महायुतीचा उमेदवार तिथं ठरत असताना तिथं मोठी कसरत घ्यावी लागली महायुतीला की कोणाला तिकीट द्यायचं. तिथं अनेक ताकदवर लोक होती म्हणजे कुलदीप कोंडे असतील त्याच्यामध्ये दुसरे शिवतरे रणजित शिवतरे असतील हे बरेचसे लोक तिथं त्यांची इच्छा होती की त्यांना लढायचं होतं. परंतु महायुतीची उमेदवारी लवकर डिक्लेअर झाली नाही तिथं सीट्स कोण द्यायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संग्राम थोपटे यांचं मला वाटतं तिथं पारडं जडच राहणार आहे. कारण त्यांनी शरद पवारांना जे काही मदत केली ह्याच्यामध्ये लोकसभेच्या ह्याच्यात तर ते नेहमीच शरद पवार तिथं त्यांना मदत करत असतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि आता काय होतं ज्यांची उमेदवारी लवकर फायनल झाली ते अधिक बाकीच्यांपेक्षा जास्त वेळ प्रचार करू शकतात लोकांच्या गाठी भेटी घेऊ शकतात एखाद्याच्या घरी जाऊन चहा पाणी करू शकतात. आता जर ऐन वेळेस उमेदवारी घोषित झाली आणि उद्या बाकीचे फॉर्म माघारी निघणार आहेत तर मग त्या माणसाला कळतं की माझी उमेदवारी आहे. मग आता त्याला मिळाले फक्त 15 दिवस संग्राम थोपटेंना मिळाले 6 महिने. हा फरक आहे ना. मग त्यामुळं तिथं लोकलला जे कॉन्टॅक्ट वाढतं किंवा पर्सनल संबंध तयार होत असतात लोकांचे त्याच्यावरून तरी मला असं वाटतं की तिथं संग्राम थोपटे यावेळेस जड राहतील. पण तुमचा जो पुढचा प्रश्न आहे की तिथला आहे कळीचा मुद्दा MIDC. भोरमध्ये MIDC आणू असं संग्राम थोपटे गेले अनेक वर्ष सांगतायत आणि मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावरून ट्रोलिंग पण झालं होतं MIDC कुठं दिसते म्हणून. मग लोक डोंगरावरती उभा राहायचे आणि फोटो काढून टाकायचे की आम्ही MIDC बघतोय पण दिसतच नाही. म्हणजे अशा पद्धतीचं तिथं ट्रोलिंग हे झालं होतं. भोरच्या लोकांना रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे कारण रोजगारासाठी तिथल्या लोकांना पुण्याला जावं लागतं. भोरमध्ये MIDC आली पाहिजे ही तिथल्या जनतेची खूप वर्षाची मागणी आहे आणि ती काही पूर्ण होत नाही. आता अर्थात नवीन कुठलं सरकार येत आहे त्याच्यावरती भवितव्य ठरेल की भोरमध्ये MIDC येणार की नाही. त्याच्यामुळं भोरमध्ये सुद्धा MIDC हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. त्यानंतर आता आपण शेवटाकडे जातोय. शेवटाकडे जात असताना आपला एक सेगमेंट आहे बारामती लोकसभेतल्या 6 सुद्धा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचा फटाका वाजणार आणि कोण फुसका बार निघणार. अच्छा मतदारसंघ वाईज जाऊयात. बारामतीमध्ये बघितलं गेलं तर अजित पवार आणि योगेंद्र पवार कोण वाटतंय? बारामतीत अजित पवार. त्यानंतर इंदापूरमध्ये दत्तमामा भरणे हर्षवर्धन पाटील अपक्ष येऊ शकतात. अच्छा वेगळं काहीतरी अपक्ष येऊ शकतात. दौंडमध्ये राहुल कुल आणि रमेश थोरात. नाही राहुल कुल तिथं त्यांचं पारड जड आहे. ओके.
त्यानंतर पुरंदरमध्ये शिवतारे, संभाजीराव झेंडे, संजय जगताप. तिथं आत्ता अजून उमेदवारी कोणाची महायुतीकडून डिक्लेअर होते जर असेल तर त्याच्यावरती बरीचशी गणितं बदलू शकतात. मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं, पण तिथं महायुतीकडून जर उमेदवारी शिवतारेंची असेल तर शिवतारे तिथं बाजी मारतील ह्यावेळेस. अच्छा, भोरमध्ये संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर. संग्राम थोपटे. आणि शेवटचा खडकवासला, भीमराव तापकीर, मयुरेश वांजळे, सचिन दोडके. खडकवासल्याचा शहरी मतदारांचा विचार जर केला तर शहरी वोटर हा नेहमीच बीजेपीला फॉलो करतो. त्याच्यामुळं तिथं मला वाटतं की भीमराव तापकीर यांचं नाव आघाडीत राहू शकतं, पण त्यांना जे दरवेळेस लीड मिळतं ते फार कमी झालेलं दिसेल, प्रचंड कमी झालेलं दिसेल. अच्छा, तर हे होतं विश्लेषण. आता नेमकं कोणाचा फटाका वाजणार आणि कोण फुसका बाहेर निघणार हे आपल्याला 23 तारखेलाच कळेल आणि तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. पण बारामती लोकसभेतल्या या 6 सुद्धा विधानसभेचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला काय वाटतं या 6 सुद्धा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या सुद्धा मतदारसंघामध्ये नेमकं कोणाचं वातावरण तिथलं राजकीय वातावरण कसं तापलेलं आहे हे जर पाहायचं असेल तर विशेष भारीला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन टिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट सगळे मिळत राहतील. आणि धन्यवाद सर, आम्हाला इतका वेळ दिला आणि एवढं व्यवस्थित विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद.